दुर्गेश्वर किल्ले रायगड कुठल्या ऋतूत पाहावा? ज्याला कणखरपणा दुर्गेश्वर किल्ले रायगडाचा अनुभवायचा आहे, दणकटपणा अनुभवायचा आहे, अत्यंत बेलाकडे बघायचे आहेत, त्यांनी तो उन्हाळ्यात पाहावा. ज्याला फुललेला रायगड बघायचा आहे त्यांनी तो हिवाळ्याच्या सुरुवातीला पाहावा. ज्याला रायगड म्हणजे स्वर्ग हे अनुभवायचं आहे त्यांनी मात्र तो नेहमी पावसाळ्यातच पाहावा. दुर्गेश्वर किल्ले रायगडावरील होळीच्या माळावर उभे राहून जेव्हा तुम्ही ढगांचा गडगडाट आणि पावसाचं गरज ऐकता तेव्हा तुम्हाला खऱ्या अर्थाने इथला रायगड कळतो. पण थोडं पुढं गेलं की इथला हिरवेगारपणा आणि प्रत्येक नटलेलं आभाळातलं दृश्य पाहिलं की पुनश्च एकदा आपण स्वर्गात आल्याची भावना प्रत्येकाला होतच जाते. फक्त ती सौंदर्यदृष्टी तुम्हाला इथला रायगड प्रदान करतोच. खळखळ करून वाहणारे झरे म्हणजे काय हे अनुभवतच आपण पुढे सरकायचं. निसर्ग नावाच्या चित्रकाराने रेखाटलेला अत्यंत अवघड कड्यांचा समावेश असलेला अत्यंत हिरवागार आणि सुंदर निसर्ग जर पाहायचा असेल तर पुनश्च एकदा दुर्गेश्वर किल्ले रायगड आठवतो. पावसाच्या धुक्यात दुलईत पांघरलेला हा टकमक टोकाचा कडा. रायगडावर जाण्यासाठी जेव्हा तुम्ही चित दरवाजासमोर उभे राहता तिथून एकदा पूर्ण निसर्ग अनुभवायचा टकमक टोकासह धुक्याच्या दुलईत पुनश्च एकदा पांघरलेला तुम्हाला पूर्ण रायगड दुर्गेश्वर किल्ले रायगड दिसतो. इथूनच खऱ्या अर्थाने सुरुवात होते एका पावसाळी मस्त सहलीची. फक्त निसर्ग इथला बेलाकडे झरे वाहत जायचे, पाहत जायचे. मग एकदा धुवाधार कोसळधार चिंब होण्यासाठी मनसोक्त भिजण्यासाठी सहल अनुभवणार दुर्गेश्वर किल्ले